ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। त्यामुळे अशी वक्तव्य करत असतील। महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार मी आहे। महायुतीचे उमेदवार बीजेपीचे आहेत। संजय काका विरोधातला खरा पैलवान मी आहे। संजय काकांना मी विरोधक मानत नाही। माझा आव्हान संजय पाटील नाहीत, विशाल पाटीलही नाहीत। माझी ही निवडणूक एकतर्फी आहे। कारण गेल्या 10 वर्षात संजय पाटलांची कारकीर्द बघितली आणि विशाल पाटलांची जरी बघितली तर 10 वर्षात तुम्ही किंवा मागच्या 10-15 वर्षी जेवढी वर्ष सत्ता होती त्या सत्ता काळात तुम्ही काय काय केले हे मला ऐकायला मिळतं इथं आल्यानंतर। विशाल पाटील म्हणतात की मीच तगडा पैलवान आहे संजय काकाच्या विरोधातला। तुम्हाला वाटतं विशाल पाटील पैलवान आणि या सगळ्या गोष्टी? आता जर राजकारणातले पैलवान म्हणले असते तर ठीक आहे, पण आमच्यातला पैलवान म्हटल्यानंतर मग ते आमच्या कुस्ती क्षेत्रानं काय केलं पाहिजे आता ते मला जास्त काही पुढचं बोलायला नको। पण राजकारणातला पैलवान कुणाला म्हणायचं, कुस्तीतला पैलवान कुणाला म्हणायचं? आज तुम्हाला ज्या सांगली शहरामधनं ह्या 48 जागांची काँग्रेस पक्षाची तिकीट वाटली जायची त्यावर तुम्हाला तो पक्ष तुमची उमेदवारी देत नाही, मिळत नाही। त्यांनी प्रयत्न केले नाही असं नाही महाविकास आघाडीमुळे, पण आज तुम्हाला बंडखोरी करून अपक्ष लढावं लागते। त्यात तुमची राजकारणातले पैलवान आहात अजून काय आहे ते आता वेगळं काय सांगायला नको। पण या उमेदवारीमुळे मतविभाजन होईल असं काही शक्यता आहे का? याचा फायदा मी परवा दिवशी माघारी घेण्याची तारीख संपली। काल कवठेमहांकाळ तालुक्याचा पूर्ण दौरा केला। माझ्याही मनात ही शंका होती की महाविकास आघाडीमध्ये मतविभागणी होईल, पण आज असं चित्र तयार झालेलं आहे की भाजपची लोक सुद्धा आम्हाला महाविकास आघाडीवर मिसळायला लागले। कारण हा उमेदवार होत असेल तर ती भाजपकडे जाणार होते आणि म्हणजे आमच्यासाठी चांगला संदेश आहे की हा उमेदवार बाहेर गेल्यामुळं भाजपचे अनेक लोक आमच्या मिक्स व्हायला लागले, तर महाविकास आघाडीची ताकद वाढायला लागलेली आहे। विशाल पाटील तुम्ही मगाशी म्हटलं की भाजपचे विशाल पाटील हे भाजपची बी टीम आहेत। आत्ताच्या परिस्थितीत ज्यावेळी त्यांनी बंडखोरी केली हे भाजपची बी टीम म्हणून विशाल पाटील आहेत। भाजपकडनं पाकिट घेऊन पाकिट या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत ते, त्यामुळे मी त्याला ज्या गोष्टीला जास्त महत्त्व देत नाही। ते एक अपक्ष उमेदवार आहेत आणि 10-15 अपक्षामध्ये ते एक आहेत एवढंच मी मानतो।